वैकुंठ चतुर्दशी आहे आणि आजची पूजा ही खूप महत्त्वपूर्ण आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भगवान श्रीहरी विष्णू आणि भगवान शिव यांची आजची मिलनभेट आहे, म्हणजे ते गळा भेट करणार आहे। आणि आपल्याला आजची ही पूजा रात्रीच्या प्रहरामध्ये करायची आहे। रात्रीच्या प्रहरामध्ये केल्यानंतर आपल्याला 12 नंतर दिव्यांचं दीपदान करायचं आहे। पूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे। आपल्याला कोणते उपाय करायचे आहे, बेलपत्र आणि तुळशीचा कोणता उपाय करायचा आहे आणि दिवे कोणकोणत्या ठिकाणी लावायचे आहे, पूर्ण माहिती देणार आहे। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आपण कोणतीही पूजा करत असताना एक महत्त्वाचं स्थान असतं, ज्या ठिकाणी आपण आपली देवपूजा करतो किंवा स्वच्छता ठेवून आणि शुद्धतेने आपण मनापासून पूजा करत असतो। अशा ठिकाणी आपल्याला पूर्व, पश्चिम, उत्तर अशा पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे। आणि सर्वात आधी आपल्याला माहिती आहे गणपती बाप्पांशिवाय तर कोणतीच पूजा होत नसते। सर्वांच्या शुभ कार्यामध्ये बाप्पांना पहिले आव्हान केलं जातं, त्यांची पूजाविधी केली जाते आणि त्याच्यानंतरच आपण बाकीच्या गोष्टी करत असतो। तर बाप्पांची माझ्याकडे छोटीशी पितळेची मूर्ती आहे, तिला स्नान वगैरे करून घेतलं। तुमच्याकडे जर भगवान श्रीहरी विष्णू यांची मूर्ती असेल आणि शिवशंकरांची सुद्धा असेल, शिवभगवानांची, तर आपण त्यांनासुद्धा स्नान करून घ्यायचं असतं। बाप्पांना आधी पूजाविधी करून घ्यायची आहे, त्यांना आपण आसन द्यायचं आहे। आसनावर आपल्याला त्यांना हळदी, कुंकू, चंदन, अष्टगंध आपल्याला त्यांना लावून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने सुरुवातीला बाप्पांची पूजा करायची आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा। तर आपल्याला लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे आणि त्यांना वस्त्र अर्पण करायचं आहे। जसं की तुम्ही बघितलं असेल, मी पिवळ्या रंगाचं इथे आसन टाकून घेतलेलं आहे। त्या ठिकाणी श्रीहरी विष्णू भगवान यांचा फोटो आणि शिवभगवानांचा फोटो, तुम्ही परिवाराचा फोटो घेतलेला आहे। तर माझ्याकडे जे होतं मी तेच या पूजेमध्ये ठेवलेलं आहे। सुरुवातीला बाप्पांची अशा प्रकारे पूजा केलेली आहे। त्यांना आपण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि पाणी फिरवून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कार्तिकच्या महिन्याची आपण पूजा करत आहोत। तर शुक्ल पक्षातील मध्यरात्रीमध्ये 108 कमळांची फुलं चढवून भगवान विष्णू नारायणाने भगवान शिवजींचे पूजन केले होते आणि भगवान शिवजींनी त्यांची परीक्षा घेण्यासाठी एक कमळाचे फूल लपवून ठेवले होते। तेव्हा नारायणाने विचार केला की का नाही मी माझे नयन कमळ भगवानांच्या चरणावर अर्पण करू। यामुळेच भगवान शिवजी अत्यंत खुश झाले आणि म्हणूनच त्या दिवशी या दिवसाला वैकुंठ चतुर्दशीच्या नावाने ओळखले जाते। त्या दिवशी स्वर्गाचे द्वार, वैकुंठाचे द्वार मोकळे राहते आणि जो पण भगवानांच्या शरणात जातात ना, ते वैकुंठाचे लाभ घेत असतात। तर खूपच मोठा दिवस आहे। तर मी थोडक्यात तुम्हाला इथे पूजा दाखवलेली आहे, कशा पद्धतीने केलेली आहे। आपल्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीला स्नान घालणे, फोटो असेल तर फोटोवर पाणी शिंपडून अशा पद्धतीने आपल्याला गंध लावून घ्यायचा असतो। शिवभगवानांना आपण चंदन किंवा अष्टगंध लावतो किंवा भस्म लावतो। माता पार्वतीला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं असतं, बाप्पांना हळदी कुंकू अर्पण केलेलं आहे। विष्णू भगवानांना आपण हळद अर्पण करणे किंवा चंदन अर्पण करणे आणि त्यांना पिवळ्या रंगाचं फूल आणि इथं शिवभगवानांना पांढऱ्या रंगाचं फूल, अशा पद्धतीने आपल्याला त्यांची पंचोपचारे पूजा करायची असते। तर ही पूजा करत असताना आपल्या मनामध्ये नामस्मरण चालू ठेवायचं आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय। तर आपण जे काही प्रसादाकरता वस्तू घेतलेल्या असतात ना, त्या वस्तूसुद्धा या ठिकाणी ठेवून आपण अशा पद्धतीने त्यांनासुद्धा पाणी फिरवून घ्यायचं असतं। त्याशिवाय आपण प्रसाद ठेवलेला ते म्हणजे स्वीकार करत नसतात। तर आपण तीळ अर्पण केलेली आहे आणि यथाशक्ती आपल्याकडून काही वस्तू अपुऱ्यासुद्धा राहून जातात, म्हणून आपण दक्षिणा ठेवायची असते। त्यानंतर आपल्याला बेलपत्र घ्यायचं आहे। तुमच्याकडे जेवढे असतील तुम्ही तेवढे घेऊ शकता। एक जरी असलं तरीसुद्धा चालेल, ते जरी नसेल तर चांदीचं असलं तरीसुद्धा चालतं। तर या बेलपत्रावर आपल्याला ओम अक्षर चंदनाने लिहायचं आहे। तर मधल्या पानावर आपल्याला ओम काढायचा आहे आणि साईडची जी 2 पानं आहेत ना, त्यांच्यावर आपल्याला टिपके ठेवायचे आहेत। तर अशा प्रकारे हे पान तयार करायचं आहे बेलाचं, आणि हे बेलाचं पान आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू यांना अर्पण करायचं आहे। आपल्याला इतर दिवस परवानगी नसते, कोणत्याही देवाला काही अर्पण करू शकत नाही, पण आजचा दिवस इतका महत्त्वाचा आहे आणि आजच्या या दिवसालाच फक्त आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू यांना हे बेलाचं पान अर्पण करता येणार आहे।
त्यानंतर इथे बघा मी तुळशीपत्र घेतलेलं आहे आणि पत्राचे जे काही पानं आहेत ना, प्रत्येक पानांवर मी चंदनाचे ठिपके ठेवलेले आहेत. तर आपल्याला हे जे पान आहे ना ते भगवान शिव यांना अर्पण करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला विष्णू भगवान यांना बेलाचं पान आणि शिव भगवान यांना आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. खरंच हे बेलपत्र एकदम महत्त्वाचे आहे. लहान मुलांचे या पानांमध्ये अनेक उपाय केले जातात. जसं की अभ्यासामध्ये मन लागत नाही, त्याच्या पुस्तकामध्ये ठेवू शकता. तर हळूहळू त्याच्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होत असते. जसं की तुळशीपत्राला आपण चंदन लावून शिवभगवानांना आपण अर्पण केलेलं आहे. हा एकमात्र असा दिवस आहे की या दिवशी आपण भगवान शिव यांना तुळशीपत्र अर्पण करू शकतो आणि श्रीहरी नारायण यांना बेलपत्र आपण अशा पद्धतीने अर्पण करू शकतो. तर मध्यरात्री आपल्याला यांची पूजाविधी करायची आहे. आजच्या या दिवसात तुम्ही जर 365 वातींचं दीपदान केलं तर तुम्हाला वर्षभर हरिहर दोन्हींच्या आशीर्वादांचे फळ आपल्याला मिळणार आहे, ते प्राप्त होणार आहे. तर वर्षभर ही आपण यांचा आशीर्वाद राहण्यासाठी ही सेवा नक्कीच करा. त्याचप्रमाणे 14 दिव्यांचं दीपदान आपल्याला करायचं आहे. तर हे दीपदान आपण का करायचं आहे, आपल्याला केव्हा करायचं आहे आणि विशेष महत्त्वसुद्धा असणार आहे. आणि असं म्हणतात की माता लक्ष्मी स्वतः एका ताटामध्ये 14 दिवे लावून भगवान श्रीहरी विष्णू नारायण यांच्या समोर लावते. जेव्हा मध्यरात्रीच्या वेळेमध्ये बिना दिव्यांचंही पूजन करू लागली, जर त्यावेळेस त्यांना समजलेच की नाही की खूप अंधार झालेला आहे, खूप वेळ झालेली आहे असं समजत नाही आणि रात्र झालेली असते, तर तेव्हापासूनच ही परंपरा सुरू झालेली आहे. म्हणजे दिवे लावण्याची ही पद्धत चालू झालेली आहे की मध्यरात्रीमध्येच आपण दीपदान केले पाहिजे आणि केले जातात. ही दीपदान केव्हा व कुठे करायचे असतात, तर एक दिवा आपल्याला जलाशयाजवळ लावायचा असतो. आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी आपण जल ठेवतो ना, म्हणजे पाणी ठेवतो ना, त्या ठिकाणी लावायचा असतो. आणि दुसरा दिवा आपल्याला तुळशी मातेजवळ लावायचा असतो. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचं रोप आहे ना, त्या झाडाजवळ आपल्याला हा दिवा लावायचा आहे. आणि बाकीचे जे दिवे आहेत ना, ते आपल्याला आपल्या अंगणामध्ये लावायचे आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलं की दिव्याचं दीपदान करायचं आहे आपल्याला 14, तर तुम्ही त्याचप्रमाणे आवळ्याचं सुद्धा करू शकता. तुमच्याकडे जर भरपूर आवळे असतील तर तुम्ही आवळ्यांवर फुलवाती लावायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला दीपदान करायचं आहे. शक्य नसेल तर तुम्ही अशा प्रकारे दिवे लावा, दिव्यामध्ये दीपदान करा आणि एक तरी आवळा असा घ्या की त्याच्यावर आपल्याला फुलवात करून दीपदान करायचं आहे. तुम्ही आवळ्याचं एखादा दिवा मंदिरात जाऊन सुद्धा लावू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे आणि आपल्याला भरपूर दिवे लावायचे आहे. दिव्याचा हा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशीपासून कार्तिक पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा म्हणजे देवदिवाळी असते. तर आपण कितीतरी दिवे लावत असतो. दिव्यांवर 3 वेळा पाणी फिरवायचं आणि क्षमा याचना करायची. आपल्याकडून काही चुकलं असेल तर क्षमा करायला सांगायचं. झालेली ही सेवा भगवान शिव आणि भगवान श्री विष्णू यांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपविते. आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. रामकृष्ण हरी.